पहाट झाली आयुष्याची डोळ्यात पाणी दाटलं पहाट झाली आयुष्याची डोळ्यात पाणी दाटलं असावीस जीव झाला काळीज माझ फाटलं असावीस जीव झाला काळीज माझ फाटलं आल्या नशिबाची दुःख हे आले नशिबाची आल्या नशिबाची दुःख हे आलं नशिबाची पहाट झाली आयुष्याची पहाट झाली आयुष्याची डोळ्यात पाणी दाटलं जीव झाला काळीज माझ फाटलं असावीस जीव झाला काळीज माझ फाटलं अगं ए सावित्री अगं जरा लवकर बाहेर ये नाही कशाला बोलवलं तुम्ही मला आणि मला सांगा नाही यायला इतका उशीर का बरं झाला अगं सावित्री आज आपल्या कंपनीचा 15वा वर्धापन दिन अच्छा कपड्याच्या दुकानात गेलो होतो काय म्हणून यायला उशीर झालाय कपड्याच्या दुकानात गेलात तुम्ही हो अहो पण कुणाला कपडे घ्यायचे वगैरे होते का अगं कुणाला म्हणजे काय या माझ्या राणी साहेबासाठी मला साडी घ्यायची होती म्हणून मी दुकानात गेलो होतो अहो मला नाही मी म्हणते माझ्यासाठी इतका अनावश्यक खर्च कशासाठी करता हो सावित्री अगं हा अनावश्यक खर्च जरी असला ना तरी पण माझ्या या राणीसाठी लाडक्या राणीसाठी मला हे विशेष भेट म्हणून आणायची होती अच्छा तेव्हा हे विशेष भेट स्वीकार करशील विशेष भेट पण मला सांगा नाही या विशेष भेटचा अर्थ तरी काय आहे म्हणजे कशासाठी मला कळेल का नाही बिलकुल नाही नाही का बरं अगं ते तुलाच आठवावे लागेल आणि इतक्या महत्वाच्या क्षणी तू कशी सहजपणे विसरलीस ग अगं जरा भूतकाळाचा विचार कर म्हणजे तुला सगळं सहजपणे कळेल ओहो आज आपल्या लग्नाचा 13वा वाढदिवस आणि म्हणून माझ्या या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला हे साडी दिलीत हो ना होय या गुलाबी रंगाची साडी तुला आवडली ना
जरा पाहून घे. हे काय हो, आता तुम्हीच इतके सुंदर आहात तर मग तुमची आवड सुद्धा सुंदरच असेल ना, ओके नाही? अगं पण विशाल आणि समीर कुठं गेले? अगं घरी दिसून नाही राहिले. कुठं गेले असतील ही पोरं? हो, विशाल भाऊजी आपल्या नोकरीच्या शोधामध्ये बाहेर गेले आहेत. आणि समीर भाऊजींची आता म्हणजे समीरची परीक्षा जवळ आली म्हणून तो रोज आपल्या मित्राच्या घरी अभ्यास करायला जातो. पण मी काय म्हणते हो, नाही तुम्ही विशाल भाऊजीच्या नोकरीचं कुठेतरी बघत का नाही? अगं मी विशालला विचारलो ग, काय? पण तो प्रायव्हेट नोकरी करायला तयारच नाही. अगं त्याला सरकारी नोकरी हवी असं तो म्हणत होता. अहो मग एखाद्या बँकेत वगैरे कुठेतरी प्रायव्हेट याच्यामध्ये मिळेल ना. तुझं म्हणणं खरं आहे, पण सावित्री सरकारी नोकरी म्हटलं तर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये हवंय ना. आणि त्याच्या सोबतच आपल्या समीरच्या पायाच्या ऑपरेशनचा विचार करायला नको का? हो हो, तुमचं तर बरोबरच आहे म्हणा. तेव्हा विशालला सरकारी नोकरी कसं शक्य आहे तू सांग ना ग. हो हो, आपण तसं असेल ना तर विशाल भाऊजीच्या नोकरीचं बाजूला ठेवू, पण आधी समीरच्या पायाचा ऑपरेशनचं बघू. बरोबर? बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा, मी घरातली कामं वगैरे आवरते. हा बरं, आलो. आई, अगं आज आमच्या संसारातील सुखी जीवन हे बघायला कसली अडचण नाही. अगं आई, अगं हे जग सोडून जाताना अगं तू माझ्याकडे 2 रोपट ठेवून गेली होतीस आणि मला सांगितली होतीस की गोपाल, अरे हे 2 रोपटे खूप नाजूक आहेत. यांना जर का तू मायेच्या छायेपासून दूर केलंस तर ते रोपटे कोमेजून जातील. अगं आई, अगं आजही तुला दिलेला शब्द हा गोपाल पाळत आहे. अगं मी विशाल आणि समीरला माझ्या प्रेमापासून कधी दूर लोटलं नाही. अगं आई, तुझी इच्छा होती ना की विशाल नोकरीला लागावा म्हणून. अगं त्याचं शिक्षण पूर्ण झालंय. अगं तो आता नोकरीला पण लागेल आणि समीरच्या पायाचे ऑपरेशन सुद्धा लवकरच होईल. अगं आई, या संसारातील सगळं सुख बघायला तू हवी होतीस ग. लग्नाच्या 13व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू विशाल, थँक्यू. अरे विशाल, अरे कुठं होतास रे इतका वेळ? आणि आपला समीर शाळेतून का आला नाही? दादा, मी माझ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी नागपूरला गेलो होतो आणि आपला समीर असेल कुठे मित्रांसोबत खेळत, येईलच इतक्यात. मग काय झालं तुझ्या नोकरीचा? अरे काय म्हणालेत साहेब? दादा, या भ्रष्टाचारी दुनियेत पैशाविना नोकरी मिळणं, या पैशाच्या दुनियेत गरिबांच्या मुलांना नोकरी मिळणं शक्य नाही दादा. आणि या पैशावाल्यांमुळेच गरिबांची मुले नोकरीच्या बाबतीत मागे पडतात दादा. अंगी गुणवत्ता असून सुद्धा त्यांना योग्य दर्जा तो दिला जात नाही. बरं असू दे, वहिनी कुठं आहेत? मला दिसत नाही. अरे विशाल, तुझी वहिनी होती ना, घरातच होती. अरे पण मी काय म्हणतो, माझ्या पुढे हल्ली 2 प्रश्न आहेत. एक तुझ्या नोकरीचा आणि दुसरा आपल्या समीरच्या पायाच्या ऑपरेशनचा.
आणि माझ्याकडे आहेत फक्त 1,00,000 रुपये. अरे तेव्हा तूच ठरव की आधी कोणता प्रश्न आपण सोडवला पाहिजे अगोदर. दादा, माझ्या नोकरीपेक्षा समीरच्या पायाचं ऑपरेशन खूप महत्वाचं आहे दादा. आणि माझं काय दादा, जर सरकारी नोकरीला जर पैसाच लागत असेल तर मी एखादा छोटा मोठा प्रायव्हेट जॉब करेन. परंतु आपल्या समीरला त्याच्या पायावर उभे करणे गरजेचं आहे. काय तू प्रायव्हेट जॉब करायला तयार आहे? अरे तू म्हणतेस तसंच होईल. उद्याच मी डॉक्टर साहेबांना जाऊन भेटतो. अरे पण विशाल, इतका वेळ झाला पण हा समीर अजून शाळेतून का आला नाही? सावित्री, अगं ए सावित्री, अगं जरा लवकर बाहेर ये. काय झालं? समीर आपला अजूनपर्यंत का आला नाही? हो ना, ते बघा नाव घेताच आले. दादा, वहिनी, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 13व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हाती थँक्यू समीर, थँक्यू. पण समीर, मला सांग, तुला यायला इतका उशीर का झाला? अगं वहिनी, मी माझ्या मित्रांना तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे पेढे वाटत होते, त्यामुळे घरी यायला थोडा उशीर झाला. किती प्रेम करतेस तू आमच्यावर. आणि काय रे, नाही तू तुझ्या मित्रांना पेढे दिलास आणि आम्हाला? अगं वहिनी, वाढदिवस तुमच्या लग्नाचा आहे ना, मग पेढे कोण वाटणार बरं? अच्छा अच्छा. मग पेढे तुम्हालाच द्यायला हवेत ना. अरे पोरांनो, अरे आज तुम्ही जे मागाल ना ते द्यायला हा तुमचा दादा तयार आहे. अरे मागा, काय मागायचं आहे ते मागा. नक्की देशील दादा? नक्की देईल. दादा, तू पार्टी वगैरे काही देऊ नको. मग काय देऊ बाबा, बोल ना. दादा, आज तुमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. परंतु समीर आणि मला काका म्हणणार या घरात बाळ अजूनपर्यंत आलं नाही. तेव्हा दादा, आम्हाला काका म्हणणारा बाळ हवाय. होय दादा, प्लीज नाही म्हणू नको ना. मी बिलकुल नाही म्हणणार नाही. ही इच्छा तुमची पूर्ण होईल. हे तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. का होईल? कारण जोपर्यंत समीर भाऊजीच्या पायाचं ऑपरेशन होत नाही आणि तुम्हाला नोकरी लागत नाही, तोपर्यंत या घरात पाळणं कधी चालणार नाही. पण वहिनी, नेमकं याचं कारण काय? कारण मी आईसाहेबांना वचन दिलं होतं की तुम्हा दोघांनाही मी माझ्या आईच्या प्रेमापासून कधीच दूर लोटणार नाही. आणि म्हणून तुम्ही हा तुमचा हट्ट आहे ना, सोडून द्या. एवढा मोठा त्याग? वहिनी, दिरावरची मायेची छाया कमी होऊ नये म्हणून तुम्ही आपल्या मातृत्वाचा त्याग करता? अरे इथं काय एवढं त्याग, हे तर माझं कर्तव्यच आहे. खरंच वहिनी, तू खूप महान आहेस ग. वहिनी, जेव्हा तुम्ही आमच्यासाठी आपल्या मातृत्वाचं बलिदान करताय तेव्हा या सेवकाकडून सांगा तुम्हाला काय मागायचं आहे ते मागा. भाऊजी, मी इतकंच मागेन की अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करीत राहा. आणि हो समीर, मला असं ऐकायला मिळालं की तुम्ही तुमच्या गॅदरिंगमध्ये एक सुंदर छानसं गीत गायलं होतं आणि ते गाणं आज ऐकल्याशिवाय मी जाणार नाही. अगं वहिनी, आज थोडी माझी प्रकृती बरी नाही आहे. बरं बाबा. आणि गळा पण खूप दुखतो. ते काय नाही. मी काय म्हणतो समीर, विशाल दादा आज गाणं गाणार. अच्छा, हा विशाल म्हणजे दादा. तू त्यांच्यावर समीर म्हणतोय तर हा, चल, बरं घे बाबा. कोणी म्हणा, चालेल मला. तू वहिनी माझी ग लाळाची गुणाची
गुणाची लाडाची गुणाची फळागत माया अमृताच पाणी शीतल तुझ्याया ओढ तुझी वाणी या फळागत माया अमृताच पाणी शीतल तुझ्याया फूल सुगंधाची सुगंधाची तूडस अंगणाची तूडस अंगणाची तू वहिनी माझी ग लाडाची गुणाची तू वहिनी माझी ग लाडाची गुणाची गंगे परी निर्मल शांत सरिता आन पावित्र्याची शीतल धुंदू गंगे परी निर्मल शांत सरिता खान पावित्र्याची शुभ्र वनिता सावली सुखाची तू सावली सुखाची तू माऊली मुख्याची तू माऊली मुख्याची तू वहिनी माझी ग लाडाची गुणाची तू वहिनी माझी ग लाडाची गुणाची तू वहिनी माझी ग लाडाची गुणाची बरं मी काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली असेल ना चला बरं आपण जेवायला चला या मायला साला 8 दिवस झाले लाईन मारून राहिलो
पटून नाही राहिली. साला 8 दिवस झाले का लाईन मारून राहिलो, पण एकाएकी हात नाही देता. च्या मायला आज नाही सुत्री बाम फोडून लावतो माचीची काळी पुरा फोडून टाकतो. बरा झाला माणसाची हवा नाही गेली तर. सायकलची हवा गेली तर जाऊ दे, बाकी माणसाची हवा नाही गेली पाहिजे. अरे हे इकडे कोण दोन अंधारामध्ये घुंडूर घुंडूर गोष्टी सांगत आहेत. अरे आता आपल्या वडकी वडकीचा दिसते. अरे हा घनश्याम बेगमचा पोरगा होतो किरण, म्हणते तो किरण रामू. पण हा येते का घुनूर घुनूर गोटी सांगत असाल. नमस्कार राम्या. राम 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 राम. जवळ या. राम 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 राम. मित्र हवालदार, अरे लय दिवसांनी तुझी आणि माझी भेट झाली. अरे लय दिवसांनी म्हणजे का रे, आपला मित्र कामात तसा राहते. हो का? हो साहेबांना दिवाळीचा सीजन चालू झाला ना, या बगीच्यामध्ये फालतूच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे म्हणून माझी ड्युटी येते लावली. नेमका तू सापडला जाता येते. मी का म्हणतो, आज माझा हा गाव आहे, उद्या गांगुली आहे, परवा कडुली ड्युटी लावला ना साहेबांनी माझी. बिलकुल. तर का नाही ड्युटी म्हणजे तर मजाच मजा असेल तुमची. काची मजा म्हणतेस? आता पाहायलाच ना तुझ्यासारखे असे सायकलची हवा उतरवते तर माणसाची हवा उतरते. मी का म्हणतो, आमच्या खरकाड्यातही नाही का आज जगद्याना जसा तो दिनकर आहे, यायना जर दारू गिरू पेले आणि माझ्या जवळ जर आले, माझी अशी सटकते, पाय पाय करतो ना सुतवणी चालू करतो. म्हणूनच तर माझं नाव आहे हवालदार ढोंडे. म्हणूनच तर खाता हूँ 6 अंडे और जगदिया को और दिनकर को लगाता हूँ डंडे. कारण रामू आपण लई भारी आहो. आपला हा भी भारी आहे आणि आपला तो भी भारी आहे. इकडे राम्या, मी का म्हणतो, हे तुझ्या बरा बाई आहे, हे घुंडूर घुंडूर गोष्टी सांगत होती आतावरी. हिचा नेमका नाव काय आहे रे? अरे ही तर बाईच आहे ना. अरे बाईच आहे ना. मी का नाही म्हणतो बाई हो म्हणून. बाईच हो ना. मी का माणूस हो म्हणतो का? पण मी का म्हणतो, या बाईचा तू नावगाव नाही सांगलास घडी. नावगाव आहे ना, पण या नावगाव असून तुला काय करायचं आहे? अरे राम्या, ह्या एरियामध्ये मी नवीन आहो आणि कसा बाईचा परिचय करून घेणे आपलं काम आहे. कारण नाही का, या बाई बरोबर जर ओळखी पैशान जर झाले नाही का, तर मी थोडंसं ट्राय करून पाहिजे म्हणत आहो. जमल का? काय थोडं ट्राय? हो, थोडंसं नाही का पटवून पाहिजे म्हणत आहो या बाईला.
अरे तर मगांपासून मी का तोच काम करताव ना, पण बाई नाही का मोठा येटंबा मग ती सहजासहजी नाही का आपल्याला दाना टाकणार नाही. म्हणजे तू त्या बाईला तूच पटवत आहे ना, मी त्या बाईला मीच पटवीन म्हणत आहो. म्हणजे दोघं जण एकीवरच बस जमला काम बाकी. पण मी काय म्हणतो, पटव ना तू, मी पटवतो, पण बाईचं नाव गावचं नाही सांगला. काय बाईचं नाव सांग म्हणतोस? तर हिचं नाव आहे सीमा. अरे पण तू नाक कशाला दाबतोस? अरे पण तूच म्हणलास ना बाईचं नाव आहे सीमा म्हणून. मला का वाटला तू सीमा म्हणलास का नाही. आता दिवाळीचा सीजन चालू आहे, कोणी अनारसे खाल्ले असतील, कोणी चाकुले पण ठेवले असतील, नको या रस्त्याला सोडत म्हणलो, म्हणून म्हणलो सीमा म्हणलं ज्यांना. हो हवालदार, या बाईचंच नाव आहे सीमा. म्हणजे या बाईचं नाव आहे सीमा. अरे मी नाही का बेटा भलताच समजलो. बरं ते जाऊ दे, मी का म्हणतो, बाई बाकी नाही का पुरी मस्त आहे. पाहिलास बाई पुरी पुरी मस्त आहे बाई. माकड तोंड्या कुणाला म्हणते रे मस्त आहे म्हणून. बाईला बाई मस्त आहे नाही म्हणवतो तर का बाजारातला भाजीपाला स्वस्त आहे म्हणवता का. अरे माकड तोंडाच्या, मी म्हणते बाईला बोलायची पद्धत आहे का नाही. मी म्हणते तुला हाय बहिणी आहेत की नाही. आहेत ना, आई बी आहे बहीण बी आहे, पण तुझ्यासारखी नाही का बायको नसे. काय कोणाचे बा. अरे माकड तोंडाच्या, तोंड तोंडाची बोल. आणि काय रे माकड तोंडात तुम्हाला मी नवरा करू. बाई ते जाऊ दे, आम्हाला नवरा नाही करशील पण तू कोणाला तरी करशीलच ना. त्याच्यापेक्षा आम्ही दोघे का वाईट आहोत. मी सरकारी ड्युटीवर आहो. हाय सुंदर आहे, मी सुंदर आहो, अजून का पाहिजे तुला. होय बाई, हा शाहरुख खान आणि मी सलमान खान, सारा अली खान. काय म्हणतो हवालदार? बिलकुल बरोबर आहे. मी म्हणते अगोदर आपले हे थोबाड ना आरशात जाऊन बघा. अरे वाकड तोंडासारखे दिसते दोघही. ए बाई, तोंड सांभाळून बोल. नाही तर तुझ्यासारखी अशा नाही का सुंदर सुंदर मुली पाठीच्या मागाशी लाईन लावतो, पण मी त्यांना असं दाणं टाकत नाही. काय म्हणतो हवालदार, बरोबर आहे ना? बिलकुल बरोबर आहे. या राम्यासारखा देखना माणूस या खरकाडीतही नसे, गांगुलीतही नसे ना घाटीतही नसे. हे बिना दाढी मिशीच्या बोकडा. अरे तुम्हाला सुंदर म्हणाल काय लाजबीज वाटते की नाही. वांडर तोंडी. बरं ते जाऊ द्या बाई. बरं जाऊ दे मित्र. हा बोल. अरे बायकांना लई नाचतो रे. हो तुला का? माहित नाही का? बिलकुल मला माहित नसे, कारण या एरियात मी नवीन आहो ना कडी. बाई आम्ही का म्हणतो, आमच्या जवळ एकान वेळा नाही का नाचलीस तर मोठा चांगला होता म्हणतो. असं म्हणता. बिलकुल. मी नाचते पण त्याच्यासाठी बक्षीस द्यावं लागते. बक्षीस बिलकुल ठीक आहे बाई. बक्षीस नाही, तुला एवढा मोठा माणूस देतो. नाही एवढ्या मोठ्या माणसाचं मी काय करू. याला नेऊन बाई काय मी करणार? काय काय नाही करणार. काय करणार? तुझे असे कपडे धुणार, तुझ्या घरचे भांडी घासणार, जमलं तर तुझे दाबून देणार, हात पाय दाबून देणार. मग आहे ना हवालदार? बिलकुल बरोबर आहे. मग. पण नाचील ना आमच्या समोर. बरं, ठीक आहे. राम्या तू नाही का फक्त बाईचा भलताच नको दाबू. गडा गिळा जर बाई मरून गेली तर आमच्या जवळ नाचल कोण. अरे आपली पडे बडबड बंद करा आणि गाणं म्हणा.
पण नाचतील ना आमच्या समोर? राम्या चल उडसो बरं एक वेळा चल हो दे तुझा. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. चालू तरी होऊ दे. चालू हो द्या आता असं असं गाणं चालू हो चालू हो असं मी चालू झालं बोलत होतो. गाणं चालू होऊ द्या पहिलं. मग नाचा काय तर. आता पाय गाणं चालू करतो मी. बाय तुम्ही नाच. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. जेव्हा नाचाया लागली शालू पोर झोर झाली चालू. नाच नाच सीमा नाच सीमा आता काय बघता? गाणं चालू झाला. आता गाणं चालू झालं ना तुम्ही नाचा ना. तू गाणं चालू नाही झालं म्हणतेस. गाणं चालू झालं म्हणतेस. नेमका म्हणतेस का तू? तुम्ही एक काम करा. तुम्हाला नाचाचा वाटतच असेल तर नाचा नाही तर असेच राहा. बाय तुम्ही नाचा. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. जेव्हा नाचाया लागली शालू पोर सोर बी झाली. सीमा नाच नाच सीमा सीमा नाच नाच सीमा. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. केलं मी डीजे चालू नको धिंगाणा सीतू घालू. जेव्हा नाचाया लागली चालू पोर सोर बी झाली चालू. सीमा नाच 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 सीमा सीमा नाच 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 सीमा दिवाना झालो. कमरेचं पाऊल तोरण आली चालू. चालू नाच 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 चालू चालू नाच 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 चालू ना. कागल सोडून या केस बैग भारी दिसतय सवारीचा ड्रेस. सोडून या बैग भारी दिसतय तुला स्वप्नात येऊन माझ्या लई गोड लागलिया बोलू. स्वप्नात येऊन माझ्या लई लागलिया गोड गोड बोलू. जेव्हा नाचाया लागली शालू पोर सोर बी झाली. हॉलदार साहेब म्हणता
या सीमा झोप ग झोप ग झोप ग सीमा झोप सीमा झोप ग झोप ग झोप सीमा नाही झोप ग नाही सीमा नाच 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 असं म्हणतेस ठीक आहे मग सीमा नाच ग नाच ग नाच ग सीमा झालं का तुमचं आता बाई समाधान झाला किल्ला म्हणून आपण का करते डबल ड्युटी नाही लावून पाहिजे साहेबांना अजून येते काय का असं तुम्ही डबल ड्युटी करा ना टिबल करा मला उशीर होते मी निघते ठीक आहे बाई ओळखी पाडकी ठेवा बाकी काही नाही पण बिलकुल येऊ का बिलकुल बाई बाय बाय ओको राम्या बाईचा बाकी डान्स मस्त आहे ना बाई बाकी सुंदर दिसते सुंदर तर दिसते तर दिसते बाई नाही का पुरी शेक्सी आहे बाकी बाई शेक्षीराव नाही भोक्षीराव आपल्याला काय करायचं आहे चल आपल्याला आता जावायला पाहिजे ठीक आहे मी आता गंगारकर उराणीला पडून गेला ते मला काही सांगत अरे तसा असेल तसा त्याला उचलून घेऊन या आणि तो जर मानत नसेल ना तर त्याच्या घरची मै सुटून हो ते मला बिलकुल काही सांगायचं नाही नाना काय झालं इतकं रागात असायला काही नाही ग आज माझं खूप डोकं तापलं आहे बरं मी काय म्हणते तुमचं डोकं तापलंय ना मग माझ्याकडे शांत करायची औषध आहे काय हो आता बघा मी काय करते ते या बसा ऐका सोडून
झालं ना हो ना ऐका तर मग तुम्हासाठी सीमा तू मला हवी आहे अगदी मधुर सीमा माझ्यासोबत लग्न करशील अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अहो तुम्ही असं का बोलता मी तर तुमचीच आहे आणि संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबतच राहणार आहे होय सीमा अगं तू माझीच आहेस अगं तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस त्याच्या अगोदर मला तुझी काही मदत हवी आहे मदत आणि ती माझ्याकडून बरं मी तुमचीच असल्यावर मदत तर देणार होय सीमा मला त्या गोपालच्या घरी डाव टाकून त्याचा जो भाऊ विशाल आहे ना त्या विशालला त्या गोपालपासून वेगळं करायचं ही गोष्ट मलाही त्या गोपालचा बदला घ्यायचा आहे कारण त्यानं माझ्या लहान बहिणीच्या म्हणजे चंदावर खोटं प्रेमाचं झाड पासून तो दुसरी सोबत लग्न केलं नाही सोडणार मी त्याला जिवंत तुम्ही काळजी करू नका येतेच त्यांचं काम तमाम करायचं येऊ होय ही गोष्ट अगदी खरी आहे परंतु तुला अगोदर त्या विशाल सोबत प्रेमाचं खोटं नाटक करावं लागेल तुझ्यासोबत लग्नासाठी त्यांना मजबूर करावं लागेल आणि एक अट ठेवायची आहे की विशाल जोपर्यंत एखादी सरकारी नोकरी किंवा एखादा बिझनेस करू शकत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असं आणि
एखादा माणूस जर का बाईच्या नादी लागला ना तर तो आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्याशिवाय बाईचा नाद तर तुमची आयडिया मस्त आहे हा. पण करते मी तुमचं काम आणि माझं पण तेच काम आहे. बरं येऊ का मी? हो जा, परंतु काम आपलं नक्की झालंच पाहिजे. ओके. गोपाल, अरे गोपालच्या संविधानाने खून करताना तू मला बघितलास आणि माझ्या विरोधात पोलिसात जाऊन साक्ष दिलीस काय? अरे हरामखोरा, तुझ्यामुळेच मला तुरुंगात खडी फोडावी लागली. अरे बघ आता तुझ्या संसाराचा कसा वाटोळे करतोय तू. अरे नागनाथ म्हणतात मला, नागनाथ, नागनाथ, नागनाथ. आणि हा नागनाथ जर एखाद्याच्या मागे लागला ना तर त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडत नसतो. अरे त्याच वेळी साक्ष देऊन ह्या छोट्या सापाला मोठा विषारी नाग बनवण्याची खूप मोठी चूक केलास तू गोपाल, खूप मोठी चूक. आणि आता ती चूक तुला भोगावी लागेल. मी आहे अनाथांचा नाथ, नागनाथ. म्हणजे हा नागनाथ म्हणजे काय? या नागाची औलाद. राम राम मामा, राम राम. या मी तुमचीच वाट बघत होतो. माझी वाट? होय मामा, तुमचीच वाट बघत होतो. कारण की मला तुमच्याकडून मदत हवी आहे. थोडीशी मदत सांगा भाषा. तुम्हाला कसली मदत हवी आहे ते? भाषा, मी तुझ्यासाठी माझे प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. मामा, मी तुमचा प्राण वगैरे काही मागितलेला नाही. मला त्या गोपालचा बदला घ्यायचा आहे. अरे त्या गोपालच्या साक्षीमुळेच मला तुरुंगवास भोगावं लागलं. तेव्हा त्याला बर्बाद करून अरे दारोदारी भीक मागायला लावल्याशिवाय हा नागनाथ शांत बसणार नाही. म्हणजे भाषा, तू आणि मी एकाच मार्गाचे वाटसरूत. म्हणजे मी समजलो नाही. नागनाथ भाषा, मला पण त्या गोपालला संपवून त्याच्या घराचा व जमिनीचा मालक बनायचा. त्या गोपालने त्या विशालच्या डोळ्यात प्रेमाचं धूळ ओकलंय बघ. आणि ती नादान पोरं बिचारी गोपालच्या खोट्या प्रेमात बळी पडली. आणि त्या सावत्र भावाच्या प्रेमात रक्ताच्या सख्या केतुमा मला घराच्या बाहेर काढले. म्हणजे त्या गोपालने तुम्हाला त्या गोपालच्या घरी राहत होतात तर? होय भाष्या, जेव्हापासून माझी सपू गेली नाही का
तेव्हापासून मी त्याच्याच घरी राहत होतो भाषा. मग गोपालला तुम्हाला घराबाहेर कसं काय काढलं? गोपाल ज्या घरात राहतो ना भाषा, ते घर व जमीन माझ्या वडिलांनी सगळी इस्टेट माझ्या ताईच्या नावाने करून दिली बघ भाषा. ताई मरण पावल्यानंतर त्या घराचा मालक बनला तो गोपाल. विशाल व समी तेव्हा लहान होते भाषा. तेव्हापासून माझ्या सख्या दोन भाषेवर प्रेमाचं खोटं आम्ही जाऊन दोन्ही पोरं त्यांच्या प्रेमात पडली भाषा. भाषा मला ते पाहावं अजिबात नाही, म्हणून मी त्या दोन्ही भावांना गोपाल पासून वेगळं करण्याचा निर्णय घेतला. पण ती नादान पोरं अजिबात मानत. मी असं करतो तेव्हा गोपालला समजलं, तेव्हा हात धरून मला घराच्या बाहेर काढलीच भाषा. मी निमूळपणे घराच्या बाहेर चालता झालो भाषा. म्हणजे मामा तुमच्या वडिलांनी तुम्हाला काहीच दिलं नाही तर? भाषा दिलं ना, 5 एकर वावरी आणि एक लहानसं छोटस घर दिलं. पण ते या गंजीपाच्या शौकामुळे राहवलंच नाही भाषा. मामा हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला त्या विषयाला विश्वासात घ्यावं लागेल, बरोबर आहे की नाही? त्यासाठी तुम्हाला एक डाव खेळावा लागेल भाषा. गाव तो कोणता? तुम्ही आपल्या गावात एक बँक उघडणार आहे, तेव्हा त्यासाठी विशालला आपला खातेदारी बनव. एकदा का तो विशाल आपल्या जाड्यात आला तर समजा गोपाल बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. वा मामा वा, काय सुंदर कल्पना आहे. पण ही बातमी त्या विशालपर्यंत पोहोचणार कोण? भाषा तू त्याची चिंता अजिबात करू नको, मी पोहोचवीन मी. अरे गोपाल, तू माझा अपमान करून मला घराच्या बाहेर काढलास ना. अरे हा तुला फार महागात पडेल. अरे केवळ पैशासाठी कुणाचाही करेल शेवट. केतू मामा म्हणतात मला, केतू मामा. बरं भाषा, मला जायला उशीर होते, मी निघू आता. ठीक आहे मामा, पण काम मात्र लवकरात लवकर झालं. भाषा, तू त्याची अजिबात चिंता करू नको. गोपाल, अरे गोपाल हा नागनाथ म्हणजे काळ आहे काळ. आणि हा काळ जर कुणाच्याही मागे लागला ना तर त्याला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. कारण ज्याच्या करणीला तर तो ईश्वर, तोच नागनाथ नागेश्वर. हॅलो, कोण विक्की बोलतोय का? काय सरांनी परीक्षा फी जमा करायला सांगितली? बरं, परीक्षा फी किती सांगितली सरांनी? काय 1,500 रुपये? बापरे. बरं बरं,
ठीक आहे ठीक आहे, देऊ आपण पैसे. समीर, अरे कुणासोबत बोलत होतास रे इतका वेळ? दादा, त्या विक्कीचा फोन होता आणि विक्की सांगत होता की 1,500 रुपये फी जमा करावी लागते परीक्षा. अरे समीर, अरे हा तुझा दादा जिवंत असताना तू कशाला काळजी करतोस रे? अरे हे घे 1,500 रुपये. हा समीर, परीक्षा जवळ आली, नीट अभ्यास कर आणि चांगल्या मार्काने पास होऊन दाखव या दादाला. होय दादा, मी खूप अभ्यास करेन. तुमचे आणि वहिनीचे सगळे स्वप्न मी पूर्ण करेन. बरं, आता तू आज जा आणि नीट अभ्यास कर. मी आणि सावित्री काय कामानिमित्त बाहेर गावी चाललो. अगं सावित्री, ओ सावित्री, अगं जरा लवकर बाहेर ये. समीर, ऐक ना, हे बघ मी तुझ्यासाठी कारलीची भाजी बनवून ठेवली आहे, जेवण घेशील. आणि हो, विठ्ठल भाऊजी आल्यावर त्याला सुद्धा जेवायला लावशील. आम्ही येतो जरा. आम्ही येतो ना. खरंच वहिनी, अगं किती काळजी करतेस तू माझी. अगं वहिनी, तू फक्त माझी नुसती वहिनी नसून आई आहेस तू, आई माझी. अगं वहिनी, का करतेस तू इतकं या लंगड्यावरती प्रेम? परमेश्वरा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. अरे लहानपणी आमची आई गेली असताना सुद्धा तू कधीच आम्हाला आईची आठवण येऊ दिली नाहीस. वहिनी, अगं वहिनी, तू मला मायेची माया देऊन लहानाचं मोठं केलीस. स्वतः उपाशी राहून मला घात भरविलीस. खरंच वहिनी, तू खूप मान आहेस ग, खूप मान आहेस. इतकंच नाही वहिनी, तर तू स्वतःच्या सुखात, आमच्या सुखासाठी आपल्या मातृत्वाचा त्याग पण केलीस वहिनी, त्याग पण केलीस. कुणाशी बोलत आहेस रे? इथे तर कोणीच नाही. दादा, अरे मी माझ्या आईशी बोलतोय. असं तू वेड्यासारखं का बोलतोस? अरे आपली आई तर आपल्याला केव्हाची सोडून गेली. दादा, आम्ही आई विनाच एवढे मोठे झालो का रे? होय समीर, परंतु आपल्या वहिनींनी आम्हाला कधीच मायेची कमी होऊ दिली नाही. पोटच्या पोराप्रमाणे आपला सांभाळ केला. खरंच समीर, आज आपण आपल्या वहिनीची किती सेवा केली तरी आपण तिचे उपकार फेडू शकणार नाही. दादा, मी तर आयुष्यात कधी आईला बघितलोच नाही रे. पण आईचे प्रेम आपल्या मुलावर कसे असते हे जर बघितलं ना तर आपोआप कळेल की जन्म देणारी आई आपल्या वहिनीसारखीच असते, आपल्या वहिनीसारखीच असते. अरे समीर, आपल्यासोबत दादा वहिनी असताना आम्हाला आई वडिलांची कमतरता ते कधीच भासू देणार नाही. बरं तू आज जा, जेवण करून घे, मी जरा बाहेरून येतो. आणि दादा, तू नाही जेवण करणार का? अरे मी बाहेरून आल्यानंतर जेवण करतो, तू आधी जेवण करून घे. माऊली, तू माऊली,
रुसलेल्या पाखरा जणू आणि इथं कशाला आलात आपलं काळं तोंड दाखवायला? मामा, तुम्ही आमच्या सुखी संसारात जेव्हा शिंग फुटण्याचा प्रयत्न केलात ना, तेव्हा तुमचे आणि आमचे नाते संपले. मामा, तू आमचा रक्ताचा नाता नसून वैरी आहेस, वैरी. जा, चालते वा या घरातून, नाहीतर रक्त घराच्या बाहेर काढेन. भाषा, अरे मला माफ कर. अरे तू मला किती शिव्यागाळ केलास ना, अरे तरी मी सहन करीन. कारण का तू माझा भाषा. मामा, पुन्हा इथं लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करू नका आणि आमच्या सुखी संसारात शिंग खुपसायचा प्रयत्न करू नका. भाषा, मला तू किती शिव्या दिलास ना, तरी मला अजिबात राग येणार नाही बघ. कारण मी तुझा मामा आहे, तो सख्खा मामा आहे बरं. जर इथं असंच जर बडबड करायला आलं असाल तर मुकाट्याने चालते व्हाय. अरे भाष्य, इथं मी असा बडबडायला आलो नाही बघ. आता तुझे शिक्षण पूर्ण झालेत ना, आणि तू नोकरीच्या शोधात आहे असं कळलंय मला, म्हणून मी आलो तुझ्याकडे. तू आता मला काही नोकरी देणार आहेस का? अरे भाषा, मी नोकरी अजिबात देणार नाही, पण तुझी तयारी असेल तर प्रयत्न करून काय तयारी असेल तर म्हणजे मी काही समजलो नाही मामा. भाषा, तुला माहित आहे माझे आणि नागनाथचे किती जवळचे संबंध आहेत? तेव्हा माझ्या कानावर एक गोष्ट आली. नागनाथ आपल्या तालुक्याच्या गावाला बँक उघडणार आहे म्हणे. तेव्हा विचार केला, आपला विशाल भाषा MA झाले नाही, तेव्हा तुझा विचार असेल तर बोलू शकतो मी नागनाथ सोबत. माझ्या जवळचा मित्र आहे भाषा तो. माझा शब्द अजिबात तो मोडणार नाही भाषा. पण मामा, मला माझ्या दादा वहिनीचा विचार घ्यावा लागेल. अरे पुन्हा तोच विषय. अरे हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बघ. जेव्हा जे काय तुला ठरवायचे असेल ना, ते तू ठरव. अरे भाषा, अशी सोन्यासारखी संधी पुन्हा पुन्हा चालून येत नाही बघ. बरं भाषा, मी निघतो. भाषा, चांगला विचार कर. पहिल्यांदाच नोकरीचा योग आला आणि तो पण असंच निघून गेला. मी एवढा रागावलो तरी केतू मामा एक शब्द सुद्धा बोलला नाही आणि मला एक चांगली संधी देऊन गेला. म्हणतात ना, किती विरोध असला तरी शेवटी रक्ताचीच नाती संकटाच्या वेळेस धावून येतात. आज माझ्यापर्यंत चालून आलेली संधी वाया जाता कामा नये. आणि जर का केतू मामाच्या ओळखीने मला जर चांगली नोकरी मिळत असेल तर मी कुणाच्याही विरोधात जायला तयार आहे. अरे कोण विशाल? अरे कोण रणजित? अरे किती दिवसानंतर आला. अरे विशाल, मी काय म्हणते, ताई आणि भाऊजी घरी नाही आहेत का? अरे 2 दिवसासाठी ते बाहेर नातेवाईकांकडे गेले आहेत.
ते कार्यक्रम होता नातेवाईकाकडे, तर येतीलच ते. अरे विशाल, मला तो रस्त्यात तुझा केतू मामा जाताना दिसला. काही कामानिमित्त आला होता का तो? अरे हो रणजित, मामा नोकरी संदर्भात बोलायला आला होता. मामा आणि नोकरी संदर्भात? हो हो. अरे काय म्हणत होता तो? रणजित तो म्हणत होता की आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तो नागनाथ बँक उघडणार आहे म्हणून. आणि नागनाथ हा मामाच्या एकदम जवळचा माणूस आहे. तेव्हा मामा मला बँकेत काम करण्याबाबतच बोलत होता. बँकेत काम करण्याबाबतच ना? मग तू काय विचार केलास? रणजित, मी मामासोबत फारसं काही बोललो नाही, पण मामामुळे जर मला चांगली नोकरी मिळत असेल तर याचा विचार करायला काही हरकत नाही. अरे विशाल, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा नागनाथ काही चांगला माणूस नाही. अरे हा नागनाथ ज्याच्याकडे नोकरीला जाणाऱ्या प्रत्येक तरुणाचे हडप केलेला माणूस आहे, तो तुला काय सोडणार? याचा विचार कर विशाल, याचा विचार कर. परंतु रणजित, नागनाथ मामाच्या एकदम जवळचा आहे तो. अरे तुझ्या मामाला मी चांगल्या पद्धतीने ओळखतो विशाल. अरे पैशासाठी भावाभावात वाद घालणारा आणि नात्यातील व्यक्तीशी बेईमानी करणारा तुझा कपटी मामा आहे तो. खबरदार रणजित, यापुढे एक शब्द जरी बोललास तर. अरे तो माझा सक्का मामा आहे. राग आला ना विशाल तुला? अरे तू माझा मित्रच नाही तर तू माझ्या ताईचा ढेर सुद्धा आहेस, म्हणून तुला समजावून सांगिततो. पण विशाल, तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, नदीत उडी मारून किनारा गाठायचा असेल, नदीत उडी मारून किनारा जर गाठायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला पोहण्याची क्षमता किती आहे याचा योग्य विचार करणे गरजेचे आहे. आणि पुन्हा एकदा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच योग्य तो निर्णय घे तू विशाल. बरं, जेवढा समजायचं होतं तेवढं समजून सांगितलं विशाल. येतोय मी. रणजितने बोललेला शब्द न शब्द तेवढंच खरं आहे. पण मामाही मला काही फसवणार तर नाही ना, कारण रक्ताचं नातं आहे आमचं. काही पण सीमा 12 वाजता येतो म्हणून सांगितलं, आता 1 वाजून गेला, पण इथं अजूनपर्यंत पत्ता नाही. अजून किती वाट बघावी लागेल? खरंच एखाद्या मुलीच्या जर प्रेमात पडलं तर तिची ओढ 1 तास का 1 वर्ष सुद्धा बघावी लागते. तरी या तारुण्यात माणूस ते आपोआपच सहन करतो. अरे मी केव्हाचीच निघाले, पण ना वाट्यात माझी मला असं सारखं वेळावून सोडतात ग. खरंच? आणि तू सारखी सोबत राहावं असंच मला वाटतंय. मग राहूया की आपण सोबत. तो बघ सरसरणारा वारा मला कसं बेधुंद करतो, आणि तुला पाहून माझ्या ओठातून आपापच शब्द बाहेर पडतात. आणि तुझं हे खडखड हसणं बघून मला म्हणावं वाटते, तुझा खड हसरा चेहरा, तुझा खड हसरा चेहरा, फुलवानी फुलला ग, तुझा खड हसरा चेहरा, फुलवानी
फुलला ग खळखळ हसराची हेरा भवानी फुलला बागेची आम्ही दोन फूल ग प्रेमाच्या नशेत आम्ही झालो फूल ग या फूल बागेची आम्ही दोन फूल ग प्रेमाच्या नशेत आम्ही झालो फूल ग आम्ही झालो फूल ग या झुळझुळ वाऱ्याने मन या झुळझुळ वाऱ्याने मन जवानी फुलला ग या झुळझुळ वाऱ्याने मन फुलला ग प्रेमनगरीची आम्ही प्रेमवीर ग इश्काच्या धुंदीत आम्ही झालो फूल ग या प्रेमनगरीची आम्ही प्रेमवीर ग इश्काच्या धुंदीत आम्ही झालो फूल ग आम्ही झालो फूल ग या झुळझुळ वाऱ्याने मन या झुळझुळ वाऱ्याने मन मोठ्यावानी फुलला ग या झुळझुळ वाऱ्याने मन फुलला ग तुझ्या प्रीतीचा सुगंध तुझ्या प्रीतीचा सुगंध सजनी दरवळला ग तुझा खळखळ हसराची हिरा तुझा खळखळ हसराची हिरा फुलवानी फुलला ग फुलवानी फुलला ग फुलला पण विशाल, तू नेहमी मला विचारतेस ना नोकरीबद्दल. अरे तो माझा मामे भाऊ नागनाथ आहे ना, तो या तालुक्यामध्ये बँक खोलणार आहे. तेवढं तू जाऊन बघ ना त्याच्याकडे. काय म्हणाली सीमा? ते माझं नागनाथ भाऊ मामे भाऊ. नागनाथ तुझा मामे भाऊ आहे? होय. पण सीमा त्याची आणि माझी ओळख तर नाही, आणि मग तो मला कशी नोकरी देणार ग? त्याची काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि हो,
तो तुझा मामा त्याच्या जवळचा खास माणूस आहे. अगं सीमा, हो, काल केतू मामा सुद्धा मला भेटायला आले होते आणि ते पण याच संदर्भात बोलत होते आणि मला म्हणत होते की तू नागनाथला येऊन भेट म्हणून. मग तर झालं, तू आपल्या मामासोबत नागनाथला भेट. तशी मी सांगते त्याला की विशाल माझा होणारा भावी नवरा आहे म्हणून. पण काय सीमा? पण तुमच्या घरचे नकार तर नाही देतील ना? अगं, मला जर नोकरीचा चांगला योग येत असेल आणि मला जर चांगली नोकरी मिळत असेल तर घरचे कशाला नकार देतील? बरं सीमा, मी येतो, आधी मामांना जाऊन भेटू. बाय. काय पाहिजे तुम्हाला? बाई, अजी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटतंय मला. कुठं पाहिलं तू? कुठेतरी, हा आठवलं, 20-25 दिवसा अगोदर तुम्ही आमच्या बंगल्यावर आल्या होत्या का? हो. नाही, म्हणजे बंगल्यावर आल्या बाईचा आणि तुमचा चेहरा नाही का एकदम सेम वाटतं. मीच तीच आहे. पण हा तुमचा कसा कावजी? त्या दिवशी बंगल्यावर आल्या होत्या आणि ती आज बंगल्यावर. हे बघ, तो माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही कोण विचारणार आहे? रागवल्या का जी माझ्यावर? अजी, माझा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. पण काय भरोसा आजकाल जवान पोरा पोरींचा. ते म्हणतात ना, पहिला प्यार है, दूसरी तीसरी बार है, अगर तेरा इनकार है तो चौथा लड़का तैयार है. म्हणालास? काय नाही, असंच येऊन गेलं तोंडाला म्हणून दिलं घ्या. पण बाई, तुमचा आणि आमच्या मालकाशी काय संबंध आहे? अरे तू माझा प्रियकर आहे. अरे मग आता गेला हा कोण? मी म्हटलं ना, तो माझा पर्सनल मॅटर आहे म्हणून. एवढी इंग्रजी नको जोडा. मी का असा बोटरे मासऱ्या धऱ्या माणूस, 4वी-5वा शिकलेला माणूस, पहिलाच असं अनाडी माणूस. मग पण बाई, एक गोष्ट विचारू का? अजून काय विचारते तू? मी काय म्हणतो जी, तुम्ही आमचे मालकाचे ते काय म्हणतात, तुम्ही आमच्या मालकाचे लवर्स ना? म्हणजे तुम्ही माझी मालकीनच. पुन्हा काय? पुन्हा काय म्हणत होतो जी? सकाळपासून असाच दिवस माझा गेला, तेव्हा आता तुम्ही नाही का मला देऊन टाका ना? काय नाही जी, देऊन टाका म्हणालो. अरे पण काय देऊन टाका? काय सांगू बाई, सांगल्याशिवाय होत नाही. बाई, सकाळपासून दिवस माझा असाच गेला आणि मला सकाळपासून नाही का खूप तलप आली. तेव्हा तुम्ही मला देऊन टाका म्हणलो, 10 रुपये खर्रा खायला. तुझं विचित्रच लक्षणं दिसतात मला. काय तुम्हाला येडबीड लागले की? बाई, तुम्हाला काही वेगळं वाटलं का? नाही, बोलतोच काय वेगळं वाटलं? बाई, मी तशा धंद्यातला माणूस नाही. बरं ठीक आहे, 10 रुपये. मी काय म्हणते, मला खूप उशीर झाला, निघते मी. उद्या 10 द्याल ना? बरं, देणार. माझा पर्सनल मॅटर. 10 उधारी ठेवून बरा झाला. काय असो, खरा झाला 10 रुपयात. पांडू मामा खरा बनवे 10. पण काय असो, या बाईचे लक्षण ठीक दिसत नाही मला. कधी बंगल्यावर तर कधी या बॅगेचे अशी हात हलवत.
चलो आपल्याला काय करायचं आहे, तलप आली तर देते 10 रुपये खरा खायला. पण काय म्हणा, बाई मस्त झक्कास आहे, एकदम सुंदर. सुत्री बा मार माचीस ठोप 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 रसपोट खतम. अरे आंघोळीसाठी जरा बाथरूममध्ये पाणी नेऊन ठेवा आणि जरा पटकन ये बरं इकडे बाहेर. म्हणजे आंघोळीसाठी पाणी टाकलाय. बरं एक काम कर, ही फाईल घे आणि त्या कपाटामध्ये नेऊन ठेव आणि जरा लवकर बाहेर ये बरं. केवट मामा कसा नाही आला? रामू आला? एक काम कर, जी मला केवट मामा जर आला ना त्याला इथंच थांबायला सांग. मी जर तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. हो जी मला पाणी टाकलेलं आहे बघा. काय हा आमचा मालक साला एवढा मोठा सांडासारखे होऊन गेला, पण लग्नाचं नाव घेत नाही. पण काय करायचं आहे मोठा लोकांच्या लग्नाची. त्या दिवशी सीमाबाई म्हणत होती की तुझा होणारा माझा मालक म्हणून भावीपती आहे म्हणून. पण बाई तू फर्मात जाऊ नको. तुझ्यासारखी आमच्या मालकाला कितीतरी आल्या अशा ना कितीतरी गेल्या. पण काही म्हणा बाई मात्र मस्त. मालक आहेत का घरात? आला साला फुटतो. अरे आजी मालक आहेत ना, आहेत. आजी काय नाही, बसा म्हणालो, बसा बसा बसा. अरे रामू एक गिलास पाणी मिळेल का? कायजी तो आजी तुम्ही का दारू पिता का? इंग्लिश नंबर 1. अरे रामू मी काय म्हणालो, पाणी एक गिलास आण. आणि हो नागनाथ भाषा कुठं गेल्या रे? आजी ते मालक आंघोळ करतात आणि आंघोळ झालीच असेल, येतीलच बघा एवढ्या. राम राम मामा, राम राम. नमस्कार. आणि हे कोण? काय नाही भाषा, मी काल म्हणालो नव्हतो का माझ्या विशाल भाषाबद्दल? ते विशाल. अरे हो 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 विशालच ना. काल मला सीमाचा फोन आला होता, तुमच्याबद्दल बोलत होती. नागनाथ भाषा मी काय म्हणत होतो, आपले बोलणे कालच झाले. आता विशाल भाषेला जे काय समजून सांगायचे असेल नाही का, ते विशाल भाषेला समजून सांगा तुम्ही. हे बघ विशाल, तू आता माझा काही दुसरा तिसरा फोन नाही. अरे माझ्या होणाऱ्या सगळ्या मेवणीचा भावी पत्नी आणि हा मामाचा भाषा, म्हणजे आपलं नातं जवळच ना. आणि तुला नोकरीची गरज आहे. होय साहेब, मला नोकरीची खूप गरज आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला नोकरी न देता नाही म्हणू नका साहेब. नाही, मी काय म्हणालो, मी नोकरी देणार नाही म्हणालो, असं नाही म्हणालो. अरे तू माझ्या जवळचा माणूस, मी तुला नोकरी ऐवजी जर माझ्यासोबत जर भागीदार बनवलं तर तुझं काय म्हणणार? भागीदार? पण साहेब, भागीदार म्हटल्यावर पैसा लागतोच ना, आणि तो माझ्याजवळ नाही. हे बघ विशाल, अरे तू खूप शिकला सवरलेला माणूस आहेस आणि आजच्या जगात
साधी चपराशाची नोकरी सुद्धा पैशाविना मिळत नसते काय? अरे विशाल, विचार कर. अरे विशाल भाई, तुला नोकरीसाठी पैसा लागेलच ना. तेव्हा नागनाथ भाषा म्हणतो अरे नोकर म्हणून जगण्यापेक्षा अरे मालक बनणे केव्हाही चांगले. हे बघ विचार, फक्त 25% रक्कम तुझी, 75% रक्कम माझी आणि ह्या नवीन बँकेचे सगळे व्यवहार तुझ्याकडे. तेव्हा या 8 दिवसात तू 5 लाखाचा बंदोबस्त कर आणि बाकी सगळं मी बघून घेऊ. बघ विशाल भाई, तुझे नशीब किती चांगले. आपण नागनाथकडे नोकरीसाठी आलो आणि थेट मालकच बनलो. बघ पण मामा, एवढे पैसे आणि ते एवढ्या दिवसात. अरे तू त्याची चिंता कशाला करतेस भाष्या? अरे मी आहे ना. पण नागनाथ भाष्या, नगदीऐवजी एखादी वस्तू गहाण ठेवली तो नाही चालेल का? अरे चालेल ना. हे बघ विशाल, तुला मी माझा भागीदार कशासाठी बनवत आहे तुला समजलं का? अरे तुझी होणारी जी भावी पत्नी आहे ना, ती माझी खास मामे बहीण आणि हा जो केतू मामा आहे ना, तो माझ्या वडिलाचा लंगोटी मित्र. मग आपण जवळचे नाही झालो का? आणि म्हणून तेव्हा मला साहेब वगैरे म्हणण्यापेक्षा म्हणाला 5 लाख रुपये आणि ती या 8 दिवसाच्या आत कसं शक्य आहे मामा? बरोबर मामा, तुम्ही बसा. विशालला थोडं समजावून सांगा. मी थोडं बाहेर जातो, काम आहे मला. हां विशाल, समजून घ्या मामा. विशाल भाष्या, अरे तू काही कर, पण ही चालून आलेली संधी अजिबात दवडू नको. बघ त्यासाठी जमीन व घर गहाण करून टाक. काय म्हणालात मामा? ते जमीन व घर गहाण करू? हे कसं शक्य आहे मामा? आणि दादा यासाठी परवानगी देणार का? अरे नाही देणार. याचं कारण हे की तो तुझा सावत्र भाऊ आहे. अरे पण मामा, त्यांनी आमच्या सोबत आजपर्यंत सावत्रपणाने वागले सुद्धा नाही. आणि तेव्हा मी कसा दूर करू मामा? अरे विशाल भाष्या, तू म्हणत असशील अरे गोपाल तुम्हाला खूप प्रेम करतो म्हणून, पण हे तुझे वेडेपणाचे लक्षण आहेत. बघ अरे या संपत्तीवर फक्त तुम्हा 2 भावाचा अधिकार आहे. बघ, कारण ही सर्व संपत्ती माझ्या वडिलांनी तुमच्या आईच्या नावावर करून दिली. बघ पण मामा, दादानी आजपर्यंत आमचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला आणि त्याचं काय मामा? अरे ते सर्व नाटक होतं. अरे गोपालला माहित होतं की सर्व संपत्ती तुमच्या आईची आहे म्हणून गोपालने तुम्हावर प्रेमाचं खोटं नाटक केलं. बघ कारण की माझे भाऊ माझ्या बाहेर जाऊ नयेत म्हणून. मग मामा, मी आता काय करू? अरे ही शेत जमीन गहाण कर
आणि नागनासोबत बँकेचा भागीदारी बन म्हणजे झालं. जर का जमीन व घर गहाण करायचं असतील ना तर गोपाल तुझा विरोध करेलच बघ. याचं कारण तो की तो तुझा सावत्र भाऊ आहे. अरे सावत्र हा केव्हाच आपला होऊ शकत नाही बघ. अरे गोपालला तुझे चांगले झालेले अजिबात आवडणार. तेव्हा भाषा तू लवकरात लवकर विचार कर. मामा मी दादाला एकदम दूर कसा करू? अरे मी तुझ्या आईचा सक्का भाऊ आहे. तेव्हा मी आपल्या भाषेत चांगलंच व्हावे अशीच मी आशा बाळगतो ना. मामा मी एकदा दादासोबत पैसा संदर्भात बोलतो आणि 5 लाख रुपये दिले तर ठीक, नाहीतर माझ्याजवळ ते जमीन व घर गहाण केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि विशाल भाषा एक गोष्ट लक्षात ठेव. तुला जर या समाजात मान सन्मानाने राहायचं असेल ना अरे तू काही कर पण नागनासोबत आपले संबंध जवळचे कर. काय करू काही सुचत नाही. बरं मामा मी माझा निरोप कळवतो तुम्हाला. येतो मी. अरे विशाल भाषा अरे पाहिलाच्या मामाचा डाव. अरे आता बघ तुझ्यापासून विशालला कसं वेगळं करतो ते. अरे हा केवळ पैशासाठी कुणाचाही करल शेवट. केतू मामा म्हणतात मला केतू मामा. के म्हणजे केवट आणि तू म्हणजे तुमचा सर्वनाश. नमस्कार भाऊजी. अरे आज कसं काय आगमन झालं या घराचं? ये बस ना. असं उभा उभा नको राहूस, बस. सावित्री अगं ए सावित्री अगं जरा लवकर बाहेर ये. आणि कोण आला ते बघ. अरे बापरे रणजित. आणि काय रे आज आठवण आली आमच्या? तसं नाही का ताई. मग मी कामात खूप व्यस्त आहे त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही. आणि 8 दिवसाच्या अगोदर मी आलो होतो. विशालने मला सांगितलं की तुम्ही कुठेतरी बाहेरगावासाठी गेला होता म्हणून. बरं ते जाऊ दे का ताई. हा समीर आणि विशाल मला कुठे दिसत नाही. अरे विशाल सध्या आपल्या नोकरीच्या शोधात आहे आणि समीर शाळेत गेला असेल. येईल. बरं रंजन तू भाऊजी सोबत गप्पा मारत बसा. ठीक आहे ताई. मी चहा जेवायची. बरं बरं हा लवकर चहा घेऊन ये. मी मागे समीरच्या ऑपरेशनाबद्दल बोलला होता तर त्याचं काय झालं? होय रणजित. अरे समीरच्या ऑपरेशनचा प्रश्न. अरे त्याचा खर्च 2 लाख रुपये आणि विशालला देखील नोकरीची गरज. तेव्हा कोणता प्रश्न आधी सोडवायचा हेच मला काही समजत नाही. भाऊजी माझ्या मते मी काय म्हणते पहिल्यांदा समीरच्या ऑपरेशन बद्दल विचार करायला हवं. होय रणजित. अरे समीर जोपर्यंत काठीचा आधार न घेता चालू शकत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांत भेटणार नाही रे.
का अहो, एकदा का विशाल भाऊजी नोकरीला लागले तर मग सगळं काही ठीक होईल. आणि खरंच सांगू तुम्हाला, अहो माझ्या माहेरचे काही दागिने आहेत आणि ते विकलं ना तर 50,000 नक्कीच येतील. तेव्हा आपण विशालच्या नोकरीचं बघू आधी. आणि समीरचे ऑपरेशनचं काय ग? अहो विशाल भाऊजीला नोकरी लागली की समीरचं बघू आपण नंतर. आणि मला सांगा, समीर काय आपल्याला परका आहे का? अहो तोही आपल्या मुलाप्रमाणेच आहे. सावित्री, अगं तुझं मन खूप मोठं आहे का? परमेश्वरा, अरे तुझे फार उपकार आहेत रे की सावित्री सारखी पत्नी खास माझ्यासाठी रेशीम गाठ म्हणून पाठवलीस. होय भाऊजी, तशी ताई माझी सरळ आणि शांत स्वभावाची आहे. तिला कधी दूर सारू नका भाऊजी. बरं ठीक आहे भाऊजी. बरं येतो का ताई मी? आता रंजन मोठा झालाय आणि बघा ना कामाला पण लागला हो ना. तेव्हा मी काय म्हणते, अहो या वर्षी आपण त्याचं लग्न उरकून टाकू. म्हणून मी तुम्हाला म्हणते की एखादी छानशी मुलगी बघा त्याच्यासाठी. अगं बघू त्याची चिंता तू नको करू. त्याला त्याच्यासाठी पण एखादी चांगली मुलगी बघू. हो हो. दादा, वहिनी, आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो. आनंदाची बातमी? अरे कसली आनंदाची बातमी सांगशील का? अगं वहिनी, तो नागनाथ आहे ना, तो आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक बँक उघडणार आहे म्हणे. आणि मला त्या बँकेचा भागीदार बनवायला तो तयार आहे. पण काय विषय? मला 8 दिवसाच्या आत त्याच्याकडे 5 लाख रुपये जमा करावे लागले. विशाल, अरे एवढी मोठी रक्कम आणि ते 8 दिवसाच्या आत? अरे कुठून आणायचं एवढी मोठी रक्कम? दादा, तू काही कर, वाटल्यास हे घर व ते शेती गहाण ठेव. मला पैसा हवाय. काय म्हणालात? अरे हे घर व शेती गहाण ठेवू? अरे ज्या घराची लाज राखण्यासाठी अरे मी स्वतः उपाशी राहून राबलो. पण तुझं शिक्षण मी पूर्ण केलं. पण या घराला गहाणाची भाषा वापरलो नाही. आणि तू मला गहाण ठेवायला सांगतोस? नालायक. अरे मला माहित होतं तू असाच बोलशील म्हणून. पण दादा, तुझ्या या घरावर व जमिनीवर काही एक अधिकार नाही. तरी सगळी संपत्ती माझ्या आईची आहे. आणि तू तर आमचा सावत्र भाऊ आहे. दादा, मी केव्हाही तुम्हा दोघांना या घराबाहेर काढू शकतो. विशाल, काय बोलताय तुम्ही? काय बोललास विशाल दादा? दादा आणि वहिनीला तू घराबाहेर काढणार? अरे ज्या माऊलीने आपल्याला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला, या देव माणसाने आपल्याला स्वतःच्या बाप होण्यासाठी नकार दिला. त्यांनाच तू घराबाहेर काढणार? अरे पण कशासाठी?
समीर, अरे विशाल म्हणतो ते बरोबर आहे. अरे मी तुमचा सावत्र भाऊच आहे रे. आणि ही सगळी संपत्ती अरे तुमच्या आईच्या वडिलांनी दिलेली आहे. तेव्हा या संपत्तीवर माझा काही अधिकार नाही रे समीर. दादा, पुन्हा सावत्र हा शब्द बोललास तर तुझा समीर इथे गप्रान होईल. समीर, हे बघ, यानंतर तू पुन्हा असं मरणाची वाट बघितली ना, तर याद राहत. अरे बंद कराय तुमचे प्रेमाचे नाटक आणि सांग दादा, मला तू पैसे देणार आहेस की नाही? तुझ्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून मी आई होण्यास नकार दिला. आमचे सगळे सुख स्वप्न मी धुडीला मिळवले आणि त्या प्रेमाचे फळ तू असं देतोयस. मला सांग, आमच्या उपकाराची जाणीव तुला नाही करे? आणि तू हे आपल्या दादाला सावत्र म्हणतोस? देवा, कोणता पाप केला रे आम्ही, कोणता पाप केला? हे बघा, मला जास्त समजवण्याची इथे गरज नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आणि सांग दादा, तू मला पैसे देणार की नाही? अरे विशाल, अरे माझ्या पगारातील सगळे पैसे मी तुझ्या शिक्षणावर खर्च केले. अरे आता माझ्या जवळ एक काही पैसा शिल्लक नाही. तेव्हा मी तुला कुठून देणार रे पैसे? अरे दादा, तुला आत्ताच सांगितलं ना की हे घर आणि ते जमीन गहाण कर. पैसा हवाय. विशाल, काय म्हणालास मिस्टर विशाल? अरे विसरलास का तू या रक्ताच्या नात्याला? आणि या सख्या भावाला सोडून या सावत्र भावाला भाऊ म्हणायला लाज नाही वाटत का तुला? खबरदार, तू माझी लाज काढलास तर. अरे या देवासारख्या माणसाचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. या देव माणसाला तुला सावत्र म्हणताना लाज कशी वाटत नाही? आणि हो, तुला पैसा तर हवाय ना, तर मग या संपूर्ण संपत्तीचे 3 हिस्से होतील. 3 हिस्से होतील, 3. आणि जेवढी संपत्ती तुझ्या हिशावर येईल तू ते गहाण कर, नाहीतर खड्ड्यात टाक. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमची संपत्ती कुणाकडे गहाण ठेवणार नाही. काय म्हणाला तुम्ही? 3 हिस्से होतील? अरे आपण सख्य तर 2च भाऊ आहोत. आणि मग 3 हिस्से कशासाठी? आणि हे बघ समीर, मी या संपत्तीचा हिस्सा या सावत्र भावाला कधीच होऊ देणार नाही. अरे हवा स्टॅम्प, अरे हा स्टॅम्प आईने मरायच्या अगोदर लिहून दिला होता. या संपूर्ण संपत्तीचे वारसदार हे 3 मुलं आहेत म्हणून.
आणि या गोपाल दादाने तुझ्या शिक्षणासाठी संपूर्ण पगार खर्ची घातला. आणि गोपाल दादाला या संपूर्ण संपत्तीचा हिस्सा मिळालाच हवा. हे बघ समीर, अरे तू या गोपालला अजूनपर्यंत ओळखला नाहीस. अरे हा आमच्यावर इतकं प्रेम करण्याचं कारण ही सगळी संपत्ती या हरामखोराला मिळवायची होती. आणि म्हणूनच त्याने हे खोटे स्टॅम्प पेपर तयार करून आमच्यावर खोटे प्रेमाचे नाटक केले. कारण या संपत्तीचा याला वारस बनायचा होता. आणि गोपाल हा स्वार्थी आहे, स्वार्थी. आणि समीर, गोपाल हा सक्का भाऊ नसून सावत्र भाऊ आहे, सावत्र भाऊ, सावत्र भाऊ आहे, सावत्र भाऊ. चुकले काय काही माझे. अरे का असा सोड घेतोस रे तू आमचा? अरे कोणतं पाप केलंय आम्ही, सांग ना. म्हणून तू आम्हाला एवढी मोठी सजा देतोस? अरे हा आमच्यावर इतकं प्रेम करण्याचं कारण ही संपत्ती आहे, संपत्ती. या संपत्तीचा वारस या हरामखोराला बनायचं होतं. म्हणून या हरामखोराने प्रेमाचे नाटक केले. गोपाल स्वार्थी आहे, स्वार्थी. स्वार्थी आहे, स्वार्थी. अरे हा आमचा सक्का भाऊ नाही, सावत्र आहे, सावत्र, सावत्र आहे, सावत्र. चुकले काय काही माझे. चुकले काही माझे. सावत्र आहे, सावत्र. हा झाला सावत्र. दुभंगला संसार सोन्याचा. दुभंगला संसार सोन्याचा. चुकले काय काही माझे. हा झाला अंधार जीवनाचा. हा झाला अंधार. या सुंदर माझ्या घरट्याला दुष्ट लागून एक एक ठाईचे घरी मोड नये. दुबंगला संसार सोन्याचा. दुबंगला